वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. देह झाला चंदनाचा. भगवान परमात्म्याचे कार्य करत असताना माणूस झिजतो. जे साधू संत भगवंताचे कार्य करत असताना झिजतात आणि झिजल्यानंतर त्यांचं जीवन कृतकल्याण होतं आणि त्यामुळेच ते देव स्वरूपाला मिळतात. परंतु जीवन हे एक संघर्ष युद्ध आहे. संघर्ष करत असताना सुद्धा जो स्वतःचा कर्म करून भगवंताच्या कार्यासाठी झिजतो आणि भगवंताचा विचार घेऊन जातो घरोघरी, तोच खरा त्याच्या जीवनाचा चंदन होतो. त्याचा श्वास दुर्वळतो आणि तो भगवंताचा विचार घरोघरी गेल्यामुळं तो निस्वार्थप्रमाणे जातो. कसल्या प्रकारे त्याचा स्वार्थ नसतो. तो स्वतःची शिदोरी घेऊन जातो, विचार देतो. विचाराची गरज आहे आणि जोपर्यंत सद्विचार मिळत नाही तोपर्यंत माणसाची दशा दूर होत नाही, दशा संपत नाही. विचाराची गरज आहे, कारण हल्लीच्या जमान्यामध्ये विचार देणारे राहिले नाहीत. त्यामुळे फार मोठा दरी निर्माण झालेली आहे. ती अशी दरी की माणूस तरुण वयामध्ये कुंकडी भरकटायला लागलेला आहे. सद्विचाराची त्याला उभंच मिळाना. आणि जो हे सर्व डोळ्यासमोर पाहून ते व्यक्ती भगवंत कार्यासाठी भगवंताचे विचार घरोघरी घेऊन जातो आणि जात असताना हे शरीर त्याची अवस्था सदैव बदलत राहते. 10 वर्षाला शरीराची रचना बदलते. शरीर ते राहू शकत नाही, कारण का हे कालचक्राचा तसाच नियम आहे. कधी ना कधी हे शरीर थकणारच, शरीराची झीज होणारच आहे आणि फक्त त्या ठिकाणी विचार फक्त राहतात. बाकीच्या सगळ्या अवयवाची झीज होते आणि झिजत असताना हळूहळू माणूस शरीर क्रज झाल्यामुळं तो भगवंताच्या कार्याला जाऊन मिळतो, नव्हे तर शेवट भगवंताला जाऊन मिळतो, नव्हे तर भगवंतच होऊन बसतो. अशी अनुभवाचे बोल आहेत. जे संत मंडळी जगासाठी झिजले, जगाचं अज्ञानपण घालवण्यासाठी त्यांना आयुष्य खर्च केलं आणि त्यांचं देहाचं चंदन झाले. कारण झिजणं हे कर्तव्य आहे, विचार देणं कर्तव्य आहे. विचाराशिवाय माणूस प्रगती होत नाही. आणि विचार मग तुमच्याकडे भरभक्कम विचार आहेत. सर्वसामान्य माणूस सुद्धा विचाराने तुमच्या बदलू शकतो, परंतु तुमचे ते विचार फक्त तुमच्या जवळच आहेत. त्या विचाराची काय म्हणजे किंमत नाही त्या विचाराला. अशी अवस्था होते की मौल्यवान वस्तू आहे, त्या मौल्यवान वस्तू त्या करंड्यामध्ये टाकलेली आहे. कारण का ती ज्यांना त्याची किंमत माहिती त्यांना त्या वस्तूची किंमत कळते आणि ज्यांना काही त्याची किंमत नाही ते कचऱ्या कोंडीमध्ये जमा होते. तसं ज्ञानाची किंमत ज्यावेळेस वाटल्यानंतर कळते. हा समोरचे माणूस कसा विद्वान आहे, किती विद्वान आहे.
कारण भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञानाचा पुरवठा केलेला आहे आणि तो ज्ञानाची शिदुरी घेऊन पाठवलेलं आहे त्यानं जन्माला. आणि कर्मसंयोगाने वेळाकाळानुसार ते ज्ञान ज्यावेळेस प्रगट होतं त्यावेळेस त्याला वाटावंच लागतंय, नाहीतर मग ते पाप होतं. ज्ञानदान करावंच लागतंय. 100 जणांना गरज नाही ज्ञानाची, परंतु 10 जणांना, त्यापैकी 10 जणांना तर ज्ञानाची गरज पडली, ते ज्ञान ऐकत राहिले आणि त्याचा जीवनाचा कृतकल्याण झालं. कारण जे 10 जण आहेत, 90 जण जरी बाद झाले तरी 10 जणांना त्याची गरज आहे. ज्ञानाची गरज, ज्ञान वाटलंच पाहिजे. संत मंडळी ज्ञान वाटत गेले, भगवंताचे विचार देत गेले. ही एकादश वारी कशासाठी आहे? झिजण्यासाठी. शरीरात भगवान परमात्मा नाव घेत असतानाच पायी वारी पंढरपूरला जायचंय. शारीरिक कष्ट सुद्धा झालं पाहिजे, कारण शारीरिक कष्ट नाही झालं तर एकाग्रता होणार नाही, चैतन्य जागा होणार नाही. त्यासाठी शारीरिक कष्ट होणं महत्त्वाचंच आहे. आणि त्यासाठीच संप्रदायानं, धर्मानं जी काही उपवास ही नियम घालून दिला आहे त्यासाठी दिलेला आहे. एक दिवस मी शरीराला सुद्धा उपाशी ठेवीन आणि भगवंता मी तुझं कार्य करीन, तुझं विचार घेऊन जाईन, तुझं विचार देईन. विचार महत्त्वाचे आहेत. विचाराशिवाय तर पुढल्या व्यक्तीची चालना त्याला मिळणार नाही. कारण तो मुळातच अज्ञानात घडल्यामुळं त्याला विचाराची गरज आहे. म्हणून आजच्या रेलमध्ये आपल्याला एकच शिकायला मिळतं, ज्ञान भरपूर आहे, पण ते लपून न ठेवता वाटत राहिलं पाहिजे. सर्वात पुण्य म्हणजे ज्ञानदान आहे. ज्ञान वाटल्यानंतर ज्ञान ऑटोमॅटिक प्रगट होतं. म्हणून मला ते श्रीगुरूनं सांगितलेला पुरवठा आहे ते माझ्या यथामती अवकाश, जसं माझ्या बुद्धीचा झेप आहे त्याप्रमाणे आपणा सर्वांना वाटण्यासाठी तयार झालो आहेत. आणि ह्यामध्येही काही त्रुटी निर्माण झाल्या असेल तो माझा बुद्धीचा दोष. रामकृष्ण हरी. वसुदेव वसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.